3 जानेवारी आज आपल्या विद्यालयामध्ये साजरी होत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं या कार्यक्रमाच्या वतीने मी हार्दिक असे स्वागत करते। 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असते। या दिवशी ज्या कर्तबगार स्त्रिया आपापल्या क्षेत्रामध्ये नावाजलेल्या होत्या त्या वेळेला त्यांचे कर्तृत्व जगासमोर दाखवून दिलेल्या होत्या। अशा सर्व कर्तबगार स्त्रियांची ओळख, त्यांचं स्मरण म्हणून आजच्या दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व कर्तबगार स्त्रियांचे स्मरण म्हणून त्यांचं कार्य सगळ्यांच्या समोर ठेवण्यासाठी एक महिलेचं कर्तृत्व किती असू शकतं हे दाखवण्यासाठी आजच्या आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रातल्या ज्या कर्तबगार स्त्रिया होत्या त्या स्त्रियांची ओळख, थोडक्यात त्यांचं कार्य सगळ्यांच्या समोर सांगणार आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाईंचं कर्तृत्व, त्यांचं कार्य शिक्षणाच्या प्रवाहामध्ये स्त्रियांना आणण्यासाठी, स्त्रियांना मानाचं स्थान देण्यासाठी ज्या अहोरात्र झटल्या आणि दोघं दाम्पत्यानं जगासमोर शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हालापेष्टा सहन केल्या, अशा सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आपल्या विद्यालयामध्ये साजरी होत आहे। या जयंती निमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि सूत्रसंचालन करण्यासाठी म्हणजे सगळाच कार्यक्रम हा फक्त मुलीच करणार आहे। शिक्षकांनी आता म्हणजे सहभाग म्हणजे दाखवायचंच नाही, फक्त स्त्रियांनी जे स्त्रियांचा मान किंवा त्यांची महती सांगण्यासाठी त्या सगळ्याच कार्यक्रमाचे अगदी आभार प्रदर्शनापर्यंत त्या मुली सगळा कार्यक्रम करणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी शांततेने सहकार्य करायचं। त्यानंतर सूत्रसंचालन श्रावणी करेल। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते व कार्यक्रमाला सुरुवात करते। माती आणि माता यांच्यात फरक आहे फक्त वेदांतिका, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते, अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून आजच्या या विशेष अशा सोहळ्यात उपस्थितांचे मी सहर्ष स्वागत करते। या कार्यक्रमाचे यानंतर या कार्यक्रमाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे अध्यक्षस्थान। या कार्यक्रमात
करण्यासाठी मी प्रथम अनुष्का सुरेश संदेला आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव अनुष्का सुरेश संजय. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या भाषणाचा विषय सावित्रीबाई फुले. आदरणीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर तसेच तिथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या मित्रमैत्रिणींना आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत गीताने ऐकून घ्या याची माझी नम्र विनंती. सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील, आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाजसेविका होत्या. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. मी या कार्यक्रमात महान स्त्रियांच्या वेशभूषा केलेल्या आहे. त्यातील मी राजमाता जिजाऊंची वेशभूषा साकारलेली आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई तर वडिलांचे नाव लखुजीराव जाधव असे होते. त्या बालपणापासूनच करारी, बाणेदार तसेच मायाळू स्वभावाच्या होत्या. तलवारबाजी, घोडेस्वारी, राजकारण, न्याय इत्यादींचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. 1605 साली त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांनी 1630 साली शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. त्यांनी शिवरायांना सर्वांगीण शिक्षण व संस्कार दिले. शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पूर्ण केले. स्वराज्य निर्मितीमध्ये जिजाऊंची भूमिका अतिशय महत्वपूर्ण होती. 17 जून 1674 साली रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या ठिकाणी त्यांचे निधन झाले. अशा या थोर राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस माझ्या मानाचा मुद्रा. धन्यवाद. धन्यवाद लक्ष्मी. यानंतर रोहिणी जाधव हिला मी आमंत्रित करते. तुम्ही आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारली आहे. नमस्कार, मी रोहिणी सैजला जाधव. मी आज तुमच्या समोर आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारलेली आहे. आनंदीबाई जोशी या भारतातील प्रथम महिला डॉक्टर ठरल्या. 1883 मध्ये डॉक्टर झाल्यावर त्यांनी भारतात येऊन वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. परंतु त्यांना क्षयरोग झाला आणि 26 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला. केवळ 21 वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाई भारतात स्त्रियांसाठी प्रेरणादायक जीवन आदर्श उभा केला. धन्यवाद रोहिणी. यानंतर मी श्रद्धा कोहलीला आमंत्रित करते. तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली आहे. आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शाळेत एक कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये इयत्ता 10वीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी महान स्त्रियांची वेशभूषा साकारलेली आहे. त्यातील शतकातील झाशीच्या राणी होत्या. तसेच त्या ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या उठावातील अग्नी सेनानी होत्या. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 मध्ये उत्तर प्रदेशात काशी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे व आईचे नाव भागीरथी तांबे असे होते. लक्ष्मीबाई या चतुर, शूर, कर्तृत्ववान, युद्धशास्त्र नमस्कार. आज मी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारली आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 21 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चवडी या गावी झाला व त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे तर आईचे नाव सुशीलाबाई असे होते. अहिल्याबाई एक कर्तृत्ववान व बुद्धिमान राजकर्त्या होत्या. अहिल्याबाई एक उत्तम शासक तर होत्या, सोबत त्या धार्मिक वृत्तीच्या देखील होत्या. त्या समान न्यायदानावर विश्वास ठेवायच्या. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि
सुधारवादी होत्या. त्यांनी आपल्या शासन काळात आपल्या समाजाचा विस्तार केला व लोककल्याणाची कामे केली. त्यांनी महिला विरुद्ध अनेक प्रांतांचा विरोध केला. अत्यंत न्यायप्रिय असलेल्या अहिल्याबाई प्राणांची वयाच्या 17व्या वर्षी मावळी. या शासनकर्ती मानवंतना. धन्यवाद. तिने ताराराणी यांची भूमिका साकारलेली आहे. नमस्कार, मी वेदिका विस्तृत आहे. आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आज महाराणी ताराबाई यांची भूमिका साकारलेली आहे. महाराणी ताराबाईंचे व्यक्तिमत्व प्रभावी होते आणि कार्यशक्ती चांगली होती. त्यांचा जन्म 1675 साली मोहित्यांच्या घराण्यात झाला. शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या ज्या कन्या होत्या त्यांचे माहेरचे नाव सीताबाई व राजाराम महाराजांशी विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव ताराऊ साहेब ठेवण्यात आले. राजाराम महाराज रायगडवर संभाजी महाराजांच्या नजरकैदेत होते. त्याच काळात संभाजी महाराजांनी त्यांचे लग्न हंबीरराव मोहिते यांच्या कन्येशी लावून दिले. विवाहाच्या वेळी त्यांचे वय 8 वर्षांचे आणि राजाराम महाराजांचे 13 वर्षांचे होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांना पुरण चढलं. त्यांनी रायगडवर कब्जा केला आणि राणी येसूबाईसह बाळ शिवाजीला कैद केलं. अशा वेळेला राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्यावर स्वराज्य रक्षणाची जबाबदारी येऊन पडली. ताराबाई वस्तुपणाने त्या जबाबदारीत सिद्ध झाल्या. पुढे राजाराम महाराजांच्या निधनानंतरही त्या जीवनभर स्वराज्यासाठी लढत राहिल्या. धन्यवाद. धन्यवाद वेदिका. यानंतर हर्षदा गांधी हिला मी आमंत्रित करते. तिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारलेली आहे. नमस्कार, माझं हर्षदा गांधी. मी आज तुमच्यासमोर महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. अरे जाऊन सांग तुझ्या बादशहाला महाराष्ट्र सुटत नाही. शिवछत्रपतींच्या चारित्र्यानं मन नाही. स्वराज्याचा माळा कधी खाली बघत नाही, तर तो नजरेला नजर मिळवणार आहे. रक्ताच्या सारीचा तुटणार आहे. एक लक्षात ठेवा, स्वराज्याच्या वाटेला कोणी जाऊ नका. तो काय मातीचा ढेकू नाही, तर तो नावानं समजून निर्माण झालेला आणि शिवछत्रपतींचा चारित्र्य संस्कार झालेला एक योद्धाच आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. तिने सईबाई यांची भूमिका साकारलेली आहे. माझे नाव अंकिता निकन जाधव आहे. मी आज येथे महाराणी सईबाई यांची भूमिका साकारलेली आहे. महाराणी सईबाई या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मपत्नी होत्या. तसेच त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1633 साली महाराष्ट्रातील फलटण येथे झाला. सईबाई या मधोजीराव निंबाळकर व रेणुबाई निंबाळकर यांच्या कन्या होत्या. तसेच पूर्वीपासूनच निंबाळकर घराणे महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराणे मानले जात होते. निंबाळकर घराणे व भोसले घराणे यांच्यातील संबंध चांगले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह महाराणी सईबाई साहेब यांच्याशी झाला. महाराणी सईबाई साहेब व छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 16 मे 1641 रोजी पुणे येथील राजमहालात संपन्न झाला. महाराणी सईबाई साहेब या देखण्या, रुबाबदार व करारी होत्या. तसेच घोडेस्वारीत व तलवारबाजीत पारंगत होत्या. त्यांनी वयाच्या 24व्या वर्षी 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला. छत्रपती शंभूराजांच्या जन्माच्या वेळी राज्यात सगळीकडे आनंद उत्सव होत होता. परंतु याच काळात सईबाई साहेबांची तब्येत बिघडत चालली होती. कोणती औषधं लागू होत नव्हती, त्या अंतुनाच खेळल्या होत्या. तसेच या दरम्यान राजे प्रतापगडावरती अफजलखानाच्या भेटीचे नियोजन आखत होते व सईबाईंच्या प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी ते त्यांना घेऊन हवा पालटण्यासाठी प्रतापगडावरती गेले व तेथे जाऊनही त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नाही. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस जास्त चालली होती.
अखेर नियतीने त्यांची साथ सोडली होती व 5 सप्टेंबर 1659 रोजी सईबाईंनी राजगडावर आपलेचा श्वास घेतला. धन्यवाद. तलारीला आमंत्रित करते. तिने किरण बेदी यांची भूमिका साकारलेली आहे. नमस्कार, मी आज तुमच्यासमोर किरण बेदी यांची भूमिका साकारलेली आहे. किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1941 ला अमृतसर येथे झाला. किरण बेदी या सामाजिक कार्यकर्त्या व निवृत्त IPS अधिकारी होत्या. 1972 मध्ये त्या या सेवेत दाखल झाल्या व 2007 मध्ये या सेवेतून निवृत्त झाल्या. त्या भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. आपल्या सेवेकाळात त्यांनी अत्यंत प्रभावशाली काम केले. तुरुंग सुधारणात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभी राहणारी पहिली महिला म्हणून यांना ओळखले जाते. धन्यवाद. राजमंत्रींनी मंडळीला आमंत्रित करते. नमस्कार, आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. या निमित्त मी पहिला महिला सरसेनापती उमाबाई साहेब यांची भूमिका साकारलेली आहे. उमाबाई यांचा जन्म नाशिक मधील अभोणी येथे झाला. उमाबाई या अभोणच्या देवराव ठोके देशमुख यांच्या कन्या होत्या. कालांतराने उमाबाईंचा विवाह खंडेराव दाभाडे यांच्याशी झाला. पुण्याजवळचे तळेगाव दाभाडे हे त्यांचे वतनाचे गाव असून तेथे हे कुटुंब राहत होते. 1731 मध्ये डभोईच्या लढाईत खंडेराव दाभाडे यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे मुलगे यशवंतराव व बळूराव हे लहान वयाचे होते. पतीच्या निधनाचे दुःख असले तरी मुले लहान असल्याने वतनाची जबाबदारी उमाबाईंनी घेतली व ती समर्थपणे सांभाळली. केवळ दप्तरीचे कामकाजच त्यांनी बघितले नाही तर सेनेचे अधिपत्य म्हणजेच नेतृत्वही केले. अहमदाबादच्या लढाईत स्वतः हत्यारबंद होऊन हत्तीवर बसून लढाईत सहभागी झाल्या. त्यांचा पराक्रमवीर वृत्ती स्त्री असूनही अंगी असणारे शौर्य बघून शाहू महाराज अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी सेनानीपद व सेना सरखीर हे विशेष अधिकार त्यांना दिले. येथे मी थांबतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष समृद्धी तळेकर यांनी सावित्री फुले यांची भूमिका साकारली आहे. तिने आपल्या वेशभूषेबद्दल आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला अनुरोध करते. नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही ते मानव म्हणावे का असा महत्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात हितपत पडलेल्या जिल्हादांना ते मार्ग दाखवणारी खरीखुरी विद्येची दैवत असणाऱ्या क्रांतिज्योती सावित्री फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेसाळे पाटलांच्या कुळात झाला. अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्याशी झाला. 1840 पासून त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला व ज्योतिबांच्या ज्योतीवर ज्ञानाची ज्योत पेटली. महात्मा ज्योतिराव फुले हे सावित्रीबाईंचे पती. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले आणि वाचनाची गोडी लावली. त्या सुंदर कविता लिहू लागल्या, भाषणही लिहू लागल्या. पहिली भारतीय स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना ओळखले जाते. त्या काळात स्त्रियांना शिकायला मनाई होती. अशा प्रतिकूल काळात मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले घराबाहेर पडल्या. समाजाला शिक्षित करण्यासाठी पावले उचलीत म्हणून ज्योतिबांनी पहिले शिक्षण दिले ते सावित्रीबाईंना. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी झपाट्याने समाजकार्य सुरू केले. महात्मा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेढेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मुली शिकल्या तर समाजाची लवकर प्रगती होईल असे महात्मा ज्योतिराव फुले यांचे मत होते. सावित्रीबाई त्या शाळेत शिकू लागल्या. त्यामुळे मुलींची संख्या वाढत गेली. शिक्षणामुळे माणसाचे पशुत्व नाहीसे होऊन त्याला
मनुष्यत्व प्राप्त होते असे सावित्रीबाईंचे मत होते. प्रतिमा शेख या सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका होत्या. आयुष्यभर खंडपणे समाजाची सेवा करणाऱ्या सावित्रीबाई नेमने हल्ला केला. 10 मार्च 1896 रोजी ही माय माऊली आपल्यातून निघून गेली. एवढे माझे भाषणामध्ये जय हिंद झाले. त्यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी व्यक्तीला आधारित लागत असते. या कार्यक्रमात उपस्थित राहून आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी शाळेचे DS येणार व या कार्यक्रमाच्या औचित्य साधून इयत्ता 10वीच्या मुलींनी वेगवेगळ्या स्त्रियांची वेशभूषा केल्याबद्दल तुझ्या सर्वांचे आभार मानते व हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे ओळखले. महात्मा फुलेंनी म्हणूनच त्याने 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीला महात्मा फुले स्वतःच्या मुलींच्या शाळेवर शिक्षक म्हणून काम करत होते. स्त्री शिक्षणासारख्या पवित्र व धर्मप्रसारक कार्यात ज्योतिरावांना मदत देऊन अपमान करून घेण्यास दुसरा कोणता शिक्षक तयार होणार. ज्योतिराव यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई या एक रत्न होत्या आणि ह्या धर्मपत्नीची ज्योतिरावांनी मुलींच्या शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यावेळीच्या प्रतिकूल वातावरणात एका फुलमाळ्याच्या बाईने शिक्षक म्हणून इतर मुलींना शिकवावे हे आश्चर्यच होते. म्हणून इतर मुलींना त्यामुळे सावित्रीबाईंना शिवाय शाप निंदास्तुती सहन करावी लागली. नुसती निंदास्तुती करून त्यावेळेचा समाज शांत बसला नाही तर सावित्रीबाई शाळेत जात असता कित्येक ब्राह्मणांनी त्यांच्या अंगावर खडे फेकले, शेणाचा मारा केला, परंतु सावित्रीबाई फुले कधीही डगमगल्या नाही. ज्या समाजातील मुला मुलींची आपण सेवा करतो ते एक देवकार्य असल्यामुळे सनातन्यांकडून होणाऱ्या छळाला त्यांनी जरा सुद्धा भीक घातली नाही. सावित्रीबाई फुले यांचे वाचन, चिंतन, मनन खूप सखोल होते. आपल्या कार्याबद्दल त्यांना आवड व कळकळ तर होती, पण आत्मविश्वासही होता. अभिरुची आणि लेखनशक्ती उच्च दर्जाची होती. अलौकिक गुणांनी संपन्न असलेल्या सावित्रीबाईंनी आपला ज्ञान यज्ञ यशस्वी केला आणि देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. म्हणूनच मेजर केनी साहेब यांनी तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांना सावित्रीबाईंच्या कार्याची प्रशंसा केली. मुलींना ज्ञान देण्याचे कार्य त्यांनी कर्तव्य बुद्धीने, विलक्षण चिकाटीने व कठोरपणे पार पाडले. सावित्रीबाई यांच्या हातून 19व्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अलौकिक असे क्रांती कार्य घडले. त्यामुळे त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. भारतीय व्यक्तींनी भारतीय मुलींसाठी काढलेली पहिली शाळा असून सावित्रीबाई या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. सावित्रीबाईंनी मुलींना केवळ शिकवलेच नाही तर त्यांना मायेची ऊब देखील दिली. त्यांच्या गरजा समजून घेतल्या. सावित्रीबाई फुले या शिक्षणावर भाष्य करणाऱ्या होत्या. सावित्रीबाई फुले आपल्या काव्यरचनेत म्हणतात शूद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व कर्तृत्व आटते पहा. सावित्रीबाईच्या या महान कार्याला मान झाला. एवढे म्हणून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर गुरुजन वर्गाने इथे बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना त्याच तुम्हाला सावित्रीबाई यांच्याविषयी काही 4 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून जाण्याची माझी नम्र विनंती. शिक्षणाच्या स्वर्गाने जिने उघडले दास ती सावित्री जगात फिरेदा, ती सावित्री जगात फिरेदा. तर मित्रांनो, सावित्रीबाई शिकल्या. त्यांनी मुलींना लिहायला, वाचायला, बोलायला शिकवलं. पण सावित्रीबाई ज्या परिस्थितीमध्ये शिकल्या, त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर समजेल की सावित्रीबाई कोण होत्या. ज्या काळात मुली नव्हे सुद्धा बाप वाटत होतं
त्या काळात मुली 9-10 वर्षाचे झाले की त्यांचे लग्न 20 ते 25 वर्ष वयाच्या मुलाशी लावून दिलं जात होतं. हा काळ अगदी भयंकर परिस्थितीचा होता. या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना कमजोर समजलं जात होतं, मान सन्मान नव्हता. पण त्या काळात एका वाघिणीचा जन्म झाला. त्या वाघिणीचे नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या मदतीने स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू केले. सावित्रीबाई फुले महिलांना घरोघरी जाऊन महिलांना व त्यांच्या मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत. सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी काढली. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे कार्य सुरू केले, पण काही कर्मठ लोकांनी त्यांच्यावर अन्याय केला. दगड, शेण, गोळे मारले, पण सावित्रीबाई थांबल्या नाही, कारण त्यांच्या पाठीशी ज्योतिबा फुले खंबीरपणे उभे होते. म्हणूनच आज समाजात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून संघर्ष करत आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, स्त्रियांच्या अंधारे जीवनाची पेटवली ज्ञानाची ज्योत, स्त्रियांच्या अंधारे जीवनाची पेटवली ज्ञानाची ज्योत. तीच सावित्री म्हणून तर आजची अमर आहे सावित्री, म्हणून तर आजची अमर आहे सावित्री. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय जवान. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आज सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या. काय माझे भारतीय प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्रीमुक्ती व शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम वंदन करते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नव्हते व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह सोन ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुलेंच्या काळी मुलींची अवस्था अत्यंत बिकट होती. त्या काळी मुलींना व स्त्रियांना वाचन लेखन करण्यासाठी परवानगी नव्हती. त्यामुळे त्या काळातील कितीतरी स्त्रिया व मुली शिक्षणापासून वंचित होत्या. त्यांचं व शिक्षणाचं नातं खूप दूरवरच होतं. शिवाय त्यांच्या मनात शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही त्या समाजातील कर्मठ व कठोर लोकांमुळे त्यांना शिक्षण घेता येत नव्हते. त्यामुळे समाजातील ही घातक पद्धत मोडण्यासाठी व मुलींना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात पहिली शाळा सुरू केली. आपल्या भारतातील मुलींसाठी सुरू होणारी पहिली महिला शाळा होती आणि त्या शाळेमध्ये स्वतः सावित्रीबाई फुले शिक्षण देण्यासाठी जात असत. परंतु शाळेत जाऊन मुलींना शिकवणे हे आपल्याला वाटते तितके सोपे नव्हते. मुलींना शिकवण्यासाठी जात असताना त्यांना सावित्रीबाई फुले यांना लोकांचा कडक विरोध करावा लागला. मुलींना शिकवण्यासाठी व तसेच स्त्रियांना शिकवण्यासाठी शिक्षण घेण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी शाळेत जात असताना समाजातील लोक त्यांच्यावर शेण, गाळ, कचरा टाकत असत. तरीही त्या धर्मटल्या नाही. त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. त्यांच्या शौर्यामुळे व त्यागामुळे मुलींना शिक्षण घेणे सोपे झाले. आज मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायच्या. त्याचे श्रेय जाते पण ते सावित्रीबाई फुले यांना. अशा महान समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची 10 मार्च 1897 प्राणज्योत मावळली. एवढी बोलून मी माझ्या भाषणामध्ये जॉईन करते. करण्यासाठी मी प्रथम अनुष्का सुरेश संदेला आमंत्रित करते. नमस्कार, माझे नाव अनुष्का सुरेश संजय. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या भाषणाचा विषय सावित्रीबाई फुले. आदरणीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर तसेच इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या मित्रमैत्रिणींना आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या याची माझी नम्र विनंती. सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील, आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते. सावित्रीबाई फुले
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाजसेविका होत्या. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे इकडे येऊन केले असं मस्त दिसले असते. पुढे येऊन डायसमधनं काही दिसत नाही. बघून बघून सांगणार आहेस म्हणून.